देवा, समधीकडे या होमाची तयारी सुरू झाली आहे. लांब लांबनं माणसं या होमासाठी आली आहेत. तुम्हा सर्वांचं ह्या जेजुरी गडावर स्वागत आहे. चोडोपा, माझ्या ह्या भक्तांच्या निवासाची व्यवस्था करावी. वहीजी, या. ह्या महायज्ञाच्या सोहळ्यासाठी अनेक भक्त इथे येणार आहेत. या समध्यांच्या राहण्याची सोय खाली गावामध्ये केली आहे. चोडप्पा, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था तर केली आहेच, पण भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. हा महायज्ञाचा सोहळा विश्व कल्याणाच्या हेतूने अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या या भक्तांच्या येण्याने महायज्ञाच्या सोहळ्यातून सामोरं आलेलं चैतन्य, ऊर्जा ही त्यांच्यापर्यंत, पर्यायाने साऱ्या विश्वापर्यंत पोहोचण्यास सहाय्य होईल. जी देवा. चोडप्पा, या सोहळ्यासाठी जे भक्त येतील ते महायज्ञासाठी तर येणारच आहेत, शिवाय यांचे दर्शन देखील त्यांना हवे असेल. वही देवी. अशा वेळी त्या भक्तांची गडावर देखील विश्रामाची व्यवस्था करावी. वही देवी, पण काय चोडप्पा? तुमचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून भक्त कवा बी गडावर येतात आणि आम्हासनी आत्ताच देवाचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणतात. चोडप्पा, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला ठाऊक आहे. ह्यांच्या ध्यान साधने त्यांना व्यत्यय यायला नको याची तुम्हाला काळजी वाटते आहे. होय देवी, आता ह्या भक्तासनी काय सांगावं? त्याची चिंता आपण नका करू. भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी काळाची, वेळेची मर्यादा नसते. मनात केवळ प्रामाणिक भक्तिभाव असणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा भक्तिभावाने आलेल्या भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी त्यांच्या आराध्याला वेगळी वेळ काढण्याची आवश्यकता नाही. तेव्हा जर कोणताही भक्त गडावर आला तर त्याच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होईल. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.